गाईज नमस्कार, मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज मी घेऊन आली तुमच्यासाठी मोदकाची रेसिपी. आता आपले गणपती बाप्पा पण आले, तर म्हणतात गणपती बाप्पा आले तर आपली ही रेसिपी झालीच पाहिजे, ती म्हणजे मोदक. तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. गाईज आता मोदक बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं तुम्हाला सांगते. 1 वाटी खोबरं किसलेलं, याच्याऐवजी मी ओलं खोबरं पण घेऊ शकतात. तर माझ्याकडं सुकं खोबरं तर मी ते घेतलं किसून. 1 वाटी गूळ. आता गूळ तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तसं तुम्ही ते गूळ वापरू शकता. मी पॅन ठेवला तर आपण गॅस पेटू आणि हे तांदळाचं पीठ तूप हे आपण सगळं लागणार आहे. पहिले आपण सारण बनवून घेऊ मोदकाचं. पहिले आपण किसलेलं खोबरं टाकू. हे थोडंसं आपण गोल्डन होऊन द्यायचं. शक्यतो लोक मोदकासाठी ओलंच खोबरं वापरतात, पण याचे मोदक खूप छान होतात. आता म्हणलं गणपती बाप्पा आले तर मोदक गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे, म्हणून तो बनवलाच पाहिजे. एकसारखं हलवलं म्हणजे कसं खोबरं लागणार नाही खाली आणि चांगलं भाजलं जाईल. तर बघा आपल्या खोबऱ्याचा कलर चेंज झाला आहे. तर मी गॅस कमी करते. आता याच्यामध्ये आपण हा गूळ टाकून देऊ. आणि समजा तुमच्याकडे गूळ असेल तुम्ही याच्याऐवजी साखरही वापरू शकता. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ. काही लोक सारणामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकतात. मी नाही टाकणार आहे. आता हे होतं तोपर्यंत आपण ही वेलची पूड घेतली ती कुटून बारीक करून ते टाकू. चांगलं मस्त एकजीव करून घेऊ. तर गाईज बघा आपलं मिश्रण तयार आहे सारण. तर हे आपण ओलसरच ठेवायचं आहे, पूर्ण एकदम सुक्कं नाही करायचं आहे. असंच छान लागतं. तर आता आपण गॅस बंद करू आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर त्याच्यात एक भांडं आता आपण हे मोदकाचं पीठ तयार करून घेऊ. आता तुम्हाला मी सांगितलं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटीच आपल्याला पाणी घ्यायचं. त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं. गॅस फुल करायचं आणि त्याचबरोबर 1 चमचा तूप. त्याला आपण उकळी काढून घेऊ. याला उकळी आली का मग हे पीठ आपण त्यात टाकायचं. तर आता पाण्याला उकळी आली तर आता आपण हे पीठ त्याच्यात टाकून घ्यायला. गॅस कमीच ठेवायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं.
गॅस कमीच ठेवायचा आहे. आता यावर आपण फक्त 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. तर गाईज आता आपले 5 मिनिटं झालेत. आता आपण याला असंच थंड व्हायला ठेवणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. तर आपण हे थाटामध्ये काढून घेतलं आहे. आता याला आपण असं थंड व्हायला ठेवूया. तर गाईज बघा आता थंड झालं आहे. आता आपण याला पिठाचा सगळा गोळा करून घेऊ, जसं आपण पिठ मळतो तसं. याला उकडीचे मोदक बोलतात. काही लोक ते म्हणजे मोदक असे तळून पण बनवतात. आता आपलं मोदकाचं पीठ तयार आहे. आपण गोळा बघू. थोडं हाताला पीठ लागत असेल थोडं तुपाचा हात घेतला तरी चालेल. आणि आपलं सारण पण थंड झालं. तर आपण मोदक बनवून घेऊ. जेवढे मोदक बनवून थोडे गोल करून घेतले. मोदक बनवणं आपण बोलतो तेवढं, जेवढं खाणं सोपं आहे तेवढं बनवणं सोपं नाही आहे. मागच्या 4 वाट्याने असं प्रेस करायचं. तुम्ही लाटून पण करू शकता. मोदकामध्ये महत्त्वाचं काय असतं, पाकळ्या. ज्या साईडने आपण पाकळ्या बनवतो त्या कशा बनवायच्या मी सांगते. हे बघा, असं बनवून जायचं साईडने. तुमच्यावर आहे तर किती पाकळ्या बनवायच्या, थोडा किंवा जास्त. त्याच्यातून आपण सारण टाकणार आहे. आणि असं चव बाजूने असं प्रेस करणार आहे. चारी सगळ्या बाजू असं मध्ये गोलगोल हाताने असं करून हे तोंड सगळी आपण मोदक तयार आहे. थोडा पाकळ्या थोडं जास्त नाही आल्या पण ठीक आहे. पण तुम्हाला खरं सांगते, मोदक मी फर्स्ट टाईम बनवते आणि मोदक माझे खूप फेवरेट आहेत. मला जसं माझ्या आईने सांगितलं तसं त्या पद्धतीने मी बनवायला घेतलेत आज. जसं त्या मोदकाचं केलं तसं याचं पण आपण असं गोल डाऊन करून घेऊ. तर तुम्हाला याच्यामध्ये जास्त वेळ वाटत असेल तर तुम्ही लाटून पण घेऊ शकता. जसे आपण तो मोदक बनवला तसं त्याच पद्धतीने हे बाकीचे मोदक बनवून घेऊ. तर काहीच आपले मोदक रेडी आहे. छोटे मोठे झाले जरा. आता पाणी ठेवले अंधाने. आपण आता ही चाळण घेतली, याच्यामध्ये ठेवून आपण जे उकडीचे मोदक आहेत म्हणून चाळणीला तूप लावून घेतलं आहे. आता हा आपण एक याच्यामध्ये ठेवूया. पाणी उकळून गॅस कमी करते. जे खाली लागणार नाहीत म्हणून तूप लावून घेतलं आहे. आता आपण एक मस्तपैकी 5 ते 10 मिनटं वाफवून घेणार आहोत. याच्यावर झाकून देणार आहोत.
तर त्याच्यावर आपण झाकून ठेवू फक्त 5 ते 10 मिनटं. तर गाईज आपले 5-10 मिनटं झाले. आपण बघू मोदक किती फुललेत मस्तपैकी. तर गॅस बंद करू. आता हे आपण लगेच काढायचं नाही आहे. हे थंड झालं आपण हे काढणार आहोत. तर गॅसात मोदक थंड झालेत, मी प्लेटमध्ये काढून घेतले. ते बघा. तुम्हाला माझी ही मोदकांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवलं ते, आणि की मला पहिले म्हणजे माझी आई बनवायची घरी, तेव्हा मला असं वाटायचं की मोदक बनवणं खूप अवघड आहे, आणि खरंच खूप अवघड आहे. मी करून बघितलं माझ्या पद्धतीने, जेवढे जमलं तसे. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली, थोडंफार काय चुकलं असेल तर, म्हणजे जसं मला जमलं तसं बनवलं आहे मी. तर मला कमेंट करून सांगा मला जमलेत की नाही ते, आणि कसे झाले हेही सांगा. तर गाईज तुम्हाला माझी मोदकांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. फर्स्ट टाईम बनवले तर काय चुकलं असेल तर समजून घ्या. म्हणजे मला मोदक आवडतात. तर म्हटलं गणपती पण बसलेत तर म्हटलं ट्राय करावं. तर जसे मला तर वाटतं नाहीपेक्षा जमलेत. मला कसे जमलेत ते, म्हणजे तुम्हाला आवडलेत की नाही ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.